100-200 रुपयांच्या स्टॅम्पवर निर्बंध घातल्यानंतर प्रत्येक खाजगी दस्तऐवजासाठी 500 रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे 500 रुपयांच्या स्टॅम्पला मागणी वाढली असून काही जिल्ह्यांमध्ये त्याची कमतरता आहे. पण सोलापूर जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात स्टॅम्प उपलब्ध असल्याचे मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात सध्या 100 रुपयांचे 85,350 आणि 500 रुपयांचे 30,601 स्टॅम्प असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, बँकेतून कर्ज घ्यायचे असो, सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरून दस्तावेज तयार करता येत होते. 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्पवर नागरिकांचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता. मात्र यापुढे आता किमान 500 रुपयांच्या स्टॅम्प वेदी नोटरी हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठे खतानंतरचे खरेदी खत हक्क सोडपत्रासाठी आता 100-200 ऐवजी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. प्रतिज्ञापत्र, हक्क सोडपत्र, साठे खत केल्यानंतर पुन्हा खरेदी खत करताना 100 रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या अनेक जिल्ह्यामध्ये 500 रुपयांचे स्टॅम्प कमी पडत असल्याची स्थिती आहे. पण सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाल्याने त्यामध्ये पुन्हा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.